तुला मुलगा पसंत आहे का? कुठं काय बाहेर प्रेम वगैरे असं दुसरं काही नाही आहे ना मित्रा? किंवा मुलीने मुलाला सोडून दिलं तर जिम्मेदार म्हणून ते दोन गाव उपस्थित येतात आणि मागे गाव अडकला जातो, म्हणून आम्ही ही जिम्मेदारी घेत नाहीये. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपल्या गावामध्ये आहे पसंतीचा कार्यक्रम, म्हणजे चहा पाण्याचा कार्यक्रम. नवरदेव मुलगा श्रीवर्धन तालुक्यामधून येणार आहे, रानवली गावचा मुलगा आहे. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या गावातील पारंपरिक पद्धतीचा पसंतीचा कार्यक्रम बघायला मिळणार आहे. तर मग आपण नवरी मुलीकडे जाऊया आणि आजचा पसंतीचा कार्यक्रम कसा होतोय ते बघूया. तर मंडळी, नवरदेवाचं आगमन झालेलं आहे. चला आपण सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. मी वेरळ गावाच्या वतीने रानवली गावांचं सगळ्या प्रमुख उपस्थित पाहुण्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो. आपण आज सगळे प्रकाश बोरले आणि रानवली गावाचे रहिवासी नाव आहे राठवड या दोन परिवारांच्या मुलांची चहा पाण्यासाठी आपण एकत्र जमलेले आहोत. मी तत्पूर्वी ओळख करून देतो की बोरले परिवारांचे जी मुलगी आहे प्रिया, त्यांचे वडील यांची ओळख करून देतो. प्रकाश बोरले आहे, त्यांनी उभं राहायचं आहे. आणि प्रणाली बोरले हे मुलीचे आई वडील आहेत. हे समस्थित उपस्थित पाहुण्यांना माहिती असावं, कारण का आपण जेव्हा कार्यक्रमाला येतो तेव्हा मुलीचे आई वडील माहिती नसतात, मुलगी माहिती असते आपल्याला. तर आपण पहिले मुली आई वडिलांची म्हणून ओळख करून देतो. मुलीचे आई वडील आहेत. मुलीच्या आई वडिलांनी रानवली गावाला आणि वेरळ गावाला चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांना आमंत्रित केलेलं आहे. बरोबर ना बोलले साहेब? वेरळ गावाला पण मी विचारतो की आपल्याला चहा पाण्याच्या कार्यक्रमासाठी बोलवले, पसंतीचा कार्यक्रम म्हणून. ही एक ओळख आहे. नंतर मुली आणि मुलगा आपण त्या समोर बोलूया. तर पुढे तुम्ही काय दोन शब्द बोलू शकता? मुलाच्या आई वडील तुम्ही काय स्वागत आमचं केलं इथं ठीक आहे. फक्त आता काय पसंती एकदा होऊ द्या, मग काय बोलायचं ते बोलू. ओके सर, नो प्रॉब्लेम. एवढी ओळख. आपण पुढचा कार्यक्रम सुरू करूया. आपण एक पंच म्हणून आणि दोन्ही गाव म्हणून आपण बसलो आहोत इथं. तर आपण दोन्ही मुला मुलींना समोर बोलावून काही प्रश्न विचारू शकतो. कारण मी नेहमी समाजाला सांगत असतो की मुला मुलींचं हे 2 वर्षापासून 3 वर्षापासून जमलेलं असतं, पण पंच म्हणून आणि एक सांस्कृतिक परंपरा म्हणून आपण हा रोल आपल्याला कायम करायचा आहे पुढचे आयुष्यभर. तर आपण तो रोल करणार आहोत. त्यासाठी मी मुलीला पुढे बोलवत आहे. असे काय आपण प्रश्न विचारतो. समोरील ग्रामस्थांनी पण त्याचं काय वाईट वाटून घेऊन आणि वेरळ ग्रामस्थांनी पण त्याचं काय वाईट वाटून घेऊन, ही आपली एक संस्कृती आहे. आपण नेहमी मुलाला एक प्रश्न विचार असतो की तुला बाबा मुलगी पसंत आहे का? याचं उत्तर तू द्यायचं आम्हाला, दोन्ही गावाला आणि पंचाला. तुझं कुठं बाहेर, माझा काय प्रश्न चुकला असेल तर मी गावाच्या वतीने सगळ्यांचं माफी मागतो. तुझं कुठं काय बाहेर प्रेम वगैरे असं दुसरं काही नाही आहे ना मित्रा? सेम प्रश्न तुम्ही विचारत चालेल का? मी विचारू तरी पण चालेल? प्रिया, मी तुलाही विचारतो पंचाच्या वतीने की तुला मुलगा पसंत आहे का? ओके. तुझं कुठं इतर बाहेर प्रेम प्रकरण किंवा काही असं? कारण का आजची दुनिया कशी आहे की प्रेम दाखवायला वेगळं असतं आणि बाहेर काहीतरी वेगळं चालू असतं. त्याच्यामुळं आम्ही हे तुम्हाला विचारलं जातोय आणि तुम्ही याचा आम्ही साक्षी पुरावा आणि तुमचा पुढे संसार सुखी चालावा म्हणून आम्ही तुम्हाला हे प्रश्न विचारत आहोत. शिक्षण पण विचारलं जातं, नोकरीही विचारली जाते. हे काही प्रश्नात मी विचारतो पंचाच्या वतीने. हा, नाव सांगून शिक्षण सांगून कामाला कुठे ते सहज सांग. माझं नाव निकेश सहदेव राठवड, राहणार रानवली. मी कामाला सध्या मुंबईलाच अंधेरीला आहे. शिक्षण सांग. शिक्षण आहे 12वी पास. या प्रकाश बोरले, शिक्षण 10वी पास आहे. घरकाम करते सातारा. आता तुम्हाला उपस्थित पंचाला काय विचारायचं विचारू शकतो. लग्नाची वय दोघांची पण झालेली आहे. तुम्ही कधीपासून तुम्हाला एकमेकाला ओळखता?
7 वर्ष झाली. हा 7 वर्ष झाली. किती 7 वर्ष. चालेल ठीक आहे. तुमचं किती वर्षापासून ओळखते ना तर दोघांची पसंती आहे ना. आता आम्ही त्याच्यात काय बोलणार नाही. आता कसं बघतं तुमच्या लोकांनी सांगितलं की बाबा मी सोपच करा. आज जिथे आमचे रानोली ग्रामस्थ आहेत, तुमचे वेळगावचे ग्रामस्थ आहेत, त्याच्यात आज तुमच्या दोघांच्या लग्नाचा पहिली बोलणी होणार फिक्स. समजलं ना. म्हणजे यांनी विचारलं प्रथम बरोबर होतं, मग तुमचं कुठे काय असेल ना आजच आम्हाला सांगा. अन्यथा ते काय होत नाही कुणाचं, पण ते विचारायला बरं असतं. बरोबर. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, लग्न ठरल्याच्या नंतर पण मुलीचं बोला काय बदल होतो. ही वेळ येऊ नये, ही वेळ येणार नाही ना. त्यामुळे तुम्ही पण याला विचारलं तुमचं. कारण कसं असतं, पहिला मुलगा आणि मुलगीच भेटते, आई वडिलांना काहीच माहिती नसतं. आणि मी आई वडिलांना जाणू शकतो की तुम्ही कधी यांना पहिले मिळाला होतात का, भेटला होतात का मुलीच्या आई वडिलांना भेटलं. तुझ्या आई वडील कधी यांना भेटले होते का? म्हणजे तुमचं पूर्वीपासून सगळं व्यवस्थित चालू आहे असं आम्ही पंच समजू शकतो. कारण का कसं माहितीये, कारण आई वडिलांना याच्या मागचं काहीच माहित नसतो आणि मुलगा आणि मुलगी बोलतात ना, जे काही जीवनामध्ये आनंद साजरा करत असतात. शेवटी तुम्हाला काय तुम्हीही सहकुशीने काही विचारता, कारण आपण एक गाव आहोत, एकत्र आहोत, आज पंच म्हणून बसले. हा तिकडचे पण आई वडिलांना जेव्हा आम्हाला वेरड गावाला माहिती पडते की हे काय आपण यजमान म्हणून बोलू शकतो. मुलाचे आई वडील हो हा जे पण असतील उपस्थित ते. करता हा आहे त्यांचा आई आई मागच्या 3 वर्षापूर्वी नाव काय आपलं? सतीश सतीश राण. मोठा भाऊ आहे. हा ठीक. मुलगी बघितली होतीस तर आई तू पण मुलगी बघून घे की तुझी होणारे काय कोणते सून आहेत त्याच्यामुळे. चला ठीक आहे. हा आता चहा वगैरे काय देत असेल तर द्या. रत्नागिरी जिल्हा आमचा रायगड तालुका आहे, रायगड जिल्हा आहे. तर त्यानंतर जे होणारे सोपस्कर आहेत ना, तर तुम्ही सगळं करायचे. आता मुलाची HIV टेस्ट वगैरे आहे ना, ही करून घ्यावी लागते. आमच्याकडे तर बंधन आहे. समजलं सगळं वयामध्ये बसतात. ही एक नंतर जर साखरपुड्याचं कधी मेल येईल ना, त्यामुळे फक्त हे सगळे कागदपत्र तुमच्याकडचे काय असतात ते आमच्याकडचे ते फक्त आम्ही त्या दिवशी बघणार. काळा सोडायला लागला आणि HIV निगेटिव्ह काय होतात आमच्या तुम्ही बघून घ्या वाटलं. आता आहेत त्या आम्ही आणलेलं तुम्ही पण कसं मंडळी माहिती हा एक तुमचा तालुक्या जिल्ह्याचा प्रश्न आहे आणि जिल्ह्यावाईज रूल आणि शिवार बदललं जातं. असं आमच्याकडे परंपरा आम्ही करतो, पण तो तो परिवार परस्पर करतो. आम्ही ते कुठं पंचासमोर नाही आणत, जाहीरच नाही करत. कारण का कसं त्यांचं एकदा जमलं तर गाव म्हणून किंवा आपण एक फक्त निमित्त आहोत. त्यांचं सगळं जमतं, आपण फक्त एक निमित्त आहोत असं आहे. त्याच्यामुळे ते परस्पर आम्ही त्या परिवारामध्ये सोबत आहोत. तुम्ही सोयऱ्याने बघून घ्यायचं ते दोन्ही आहेत मध्ये. जेव्हा साखरपुड्याला आमचा मुलगा येईल ना, तर आमच्याकडे काही कंडिशन असतात. त्याच्यामध्ये हे लिहिलं जातं म्हणजे त्यांच्या मुलांनी मुलीला शपथ घ्यायची असतं असं ते पत्र असतं. त्याच्यामध्ये मुलांनी मुलीने दोघांनी शपथ घ्यायची. म्हणजे ह्याच्यापुढं माझ्या लग्नात कुठली बाधा लग्नानंतर किंवा कधी येणार नाही याची त्याच्यामध्ये हे टाकलेले आहेत, कंडिशन टाकलेले. हां प्रतिज्ञापत्र. त्याच्यावर तुमच्या लोकांच्या पास आहे, आमच्या लोकांच्या पास आहे असं अशी तुमच्याकडे आहे का? नाही. तर नसेल तर आम्ही चालून घेऊ. आमच्याकडच्या पद्धती पण साखरपुडे घेऊन त्यांनी तुम्ही आमच्या याच्यावर सह्या करायच्या आहेत. कारण आजची पिढी कशी म्हणजे खूप पुढे गेली, म्हणजे आपल्या मधात 100 पटीने पुढे गेलेली आहे. कारण आजची प्रश्न आहेत ते DNA हे सगळे हे नाही पारंपरिक परिवाराचे प्रश्न आहेत. आम्ही जनरल मध्ये ते घेत नाही. आता बघा आम्ही पाहुणे तुमच्याकडे त्यावेळी तुम्ही आम्हाला हा प्रश्न विचारायचा नाही. मग तुमच्याकडचे काय आहे ते आता तुम्ही बोलून टाकते ना की आमच्याकडे पद्धत आहे ती. बरोबर. आम्हाला ते समाजाची बांधिलकी आहे की त्यामुळे समाजाचे प्रत्येक तालुकावाईज त्यांना हे देतं, विभागवार त्यांना पत्र लिहिलं की त्याच्यामध्ये मुलीचं आणि मुलाचं दोघांचे हे लिहिलं जातं. समजलं म्हणजे कसं लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे जबाबदारी त्या दोघांचीच असते.
तेव्हा जेव्हा जगवलं जातं परस्पर म्हणजे नवरा मुलगा नवरी मुलगी आई वडील त्यांचे आणि आपण फक्त नाममात्र आपण समोरासमोर असतो. त्याच्यामुळे ह्या ज्या आहेत ना ह्या ज्या काही ज्या गोष्टी आहेत लॅबच्या वगैरे त्या सगळ्या म्हणजे त्यांना त्यांच्या पारिवारिक ह्याच्यामुळे तुम्ही पारंपरिक बोलता तर मी लग्नाला अखंड गाव येतो. होय तर ते जबाबदारी आमच्या गावाची असते. आता मुलगी तुमच्याकडची आहे तर तुमची जबाबदारी असते. आता उद्या लग्न झाल्याच्या नंतर होत नाही शक्यतो 99% होत नाही 1% धरून जर झाला तर त्याला रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या कुटुंबाची असते की उद्या यांचं काय झालं तर त्याला गावाला पण जबाबदार राहतं. म्हणजे ते कसं असतं बघा ते कसं असतं तुमचं गाव आणि आमचं गाव हे ह्या तुमचं हे जमतंय त्याचे साक्षीदार म्हणून आपण दोन्ही गाव असतो. एवढीच भूमिका दोन्ही गाव राहतात. त्याच्यामध्ये सह्या वगैरेचा प्रश्न आमच्याकडे रूल नाही. चला ठीक आहे. नसेल तर आम्ही नसेल तर आमचं काही म्हणणं नाही पण ते कसं आमच्याकडे तर आहे ते बॉन्ड पेपर देतात हे करणार नाही. नाही कसं माहितीये मंडळी आपण एखादा लग्न सोहळा बोलला तर आज आपला 100% मधला 50% पहिला कार्यक्रम आणि आजचा जो पंच उपस्थित आहे हा पुढे कायम त्याची जबाबदारी असते. म्हणून आम्ही हे का करत नाही माहिती आहे कारण का उद्याला महिन्यानंतर मुलाने एका मुलीला सोडून दिलं किंवा मुलीने मुलाला सोडून दिलं तर जिम्मेदार म्हणून ते 2 गाव उपस्थित राहतात आणि मागे गाव अडकला जातो. म्हणून आम्ही ही जिम्मेदारी घेत नाहीये. आम्ही ही जिम्मेदारी दोन्ही परिवारावरती सोपवली जातो. त्या परिवारातले 5 लोक साईन करू शकतात. बरोबर म्हणजे परिवाराचे 5 लोक साईन करू शकतात. गाव म्हणून आम्ही साईन करू शकत नाही कारण का इथे आज तुमची ना माझी गॅरंटी की ते पुढे गेलं मी काय करू शकतो. अशी सध्या दुनिया चालली. आम्ही सगळ्यात माझे मुंबई मंडळ मुलं आहेत त्यांना माहिती आहे की आपण दिवसांदिवस काय बघतो मुंबईमध्ये. आता हे अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज नाही. तरी पण कसं माहिती आहे ही जबाबदारी गाव दोन्ही गाव अडकल्याक होतात. दोन्ही गाव आहे ना अडकल्याक होतात कारण का मुला मुलींची कोण गॅरंटी घेऊ शकत नाही. क्लिअर आहे. तुमची तयारी नसेल तर आमचं काय म्हणणं. हा म्हणजे आम्ही तुम्हाला क्लिअर करतो. आम्ही तुम्हाला ते क्लिअर करतो. सही तुम्हाला भेटतील पण माझ्या गावाच्या नाही. त्या परिवारामधल्या 5 लोक तुम्हाला सही करतील. बरोबर ना म्हणजे तेवढं केलं तरी चालतं. हा तुम्हाला परिवार जो आहे ना बघा मुलगी त्यांनी तुम्हाला दिलंय. आम्ही फक्त पंचमधून गाव बसलोय. मुलगी तुम्हाला त्यांनी दिलंय त्या परिवारातली 5 लोक साईन करतील कारण ते तुम्हाला कायम सहकार्य करणार. आम्ही गाव म्हणून त्याच्यामध्ये अडकणार नाही कारण का आमची ती जबाबदारी होते. ठीक आहे. त्यांचं 7 वर्ष प्रेम आहे ते आपल्या दोघांना सांगताय. आम्ही नाकारत नाही ना. 7 वर्ष जवळजवळ आहे त्यांच्यासमोर. आम्ही मग नाकारत नाही. मुलगा वाचून जाते त्याची तुम्हाला वाटतं की नाही करायचं हो चालेल. तुम्हाला पूर्ण सहकार्य करते. आणि काय नसतं त्याच्यात आम्ही वाईट वागणार नाही वगैरे असं थोडं नाही बघा ते प्रश्न असतात. मी तुमच्या आता 1-1.5 महिन्यापूर्वी मुंबईमध्ये एका चहा बसलो ना ते प्रश्न असतात. पण मी तुम्हाला काय बोललो मुलांचा हा जो प्रश्न आहे आपण जिम्मेदारी दोन्ही गाव नाही घेऊ शकत कारण तुमचा मुलगा असो की आमचा मुलगा असू दे उद्या कुठे काय करेल याची जबाबदारी आपण गाव नाही घेऊ शकत. कारण सध्याची मुलं आहे ना डिसिजन घेताना आई वडिलांना विचारतो म्हणजे 7 वर्षाचं प्रेम आहे आपण त्या प्रेमाला आज कन्वर्ट करतोय लव्ह मॅरेजचा अरेंज मॅरेज. आज आपण 2 गाव कन्वर्ट करतोय पण यांचं ऍक्च्युअली लव्ह मॅरेज आहे. दोन्ही गावांना हे माहिती असावं. अरेंज मॅरेज सारखं हा पण ते आपण अरेंज करतोय. चांगली गोष्ट आहे की दोन्ही मुलं 7 वर्ष थांबले आहेत म्हणून ते आपण अरेंज मॅरेज मध्ये कन्वर्ट करतोय. पण ह्या अरेंज मॅरेजला कन्वर्ट करते वेळी जबाबदार म्हणून 2 गाव पकडला तर आम्ही ते थोडं कुठंतरी ते असं करतो की त्याचं नका करू. गाव जबाबदार नाही. हा कारण साईन आली ना तर गाव जबाबदार होतं म्हणून मी तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे कुटुंबाने असं ते तुम्हाला त्यांचा परिवार यजमान आहे ते तुम्हाला सांगितले तर आमच्या तालुक्यात गेलं ना आमच्या तालुक्यात गेलं नाही प्रत्येक कुटुंबाला ते मदत द्यायला. आता तुमच्याकडे आम्ही हे नाही करू शकत कारण काय प्रत्येक तालुक्याचा प्रत्येक जिल्ह्याचा तो या फक्त आता तुम्हाला दोघांनाच आम्ही सांगतो बघा तुमच्या लोकांचं 7 वर्षाचं प्रेम आहे आम्ही त्यात काही कुठे बाधा आणत नाही. ते सांभाळायचं तुम्ही ते बाय तुमच्या लक्षात आलं काय तर हा तुमचा सुट्टी संसार होणार आहे तुमचा. अध्यक्ष आपल्या वस्तू त्यांना देऊन टाक.
चहापत्ती प्यायची असते, चहापत्ती. हा, बसून घे. यायचं आहे आणि जे काय गिफ्ट आहे ते स्वीकारायचं आहे. लांबून हे केलं तरी चालते. उभं राहूनच करा आता. त्यांच्या 4-5 लोकांना भेट. आता काय आहे का तुम्हाला बोलायचं? तर मंडळी, आजच्या कार्यक्रमामध्ये जे प्रश्न विचारले गेले त्यावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.